नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे ईश्वरी आर्ट्समध्ये. ईश्वरी आर्ट्स रोज नवीन नवीन व्हिडिओज अपलोड करत आहे, तेही तुमच्या मदतीसाठी. आता सुरुवातीला तुम्हाला थोडेसे फास्ट व्हिडिओ पाहायला मिळत आहेत, पण हळूहळू मी एक सिरीज सुरू करत आहे ज्यामध्ये तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत मॅट रांगोळी करायची कशी. आता मॅट रांगोळी करताना सध्या ट्रेंडिंग आहे मॅट रांगोळी. सगळ्यांना पाहून इतकं आकर्षण वाटते त्याचं की आपण कधी करायला घेतो आहे, आपण कधी ट्राय करतो आहे, याची उत्सुकता आहे. पण तिथून खरा सुरू होतो प्रवास मॅट रांगोळीचा. मॅट रांगोळी पाहायला तर छान वाटते, दिसतेही आकर्षक, करावीशी पण वाटते, पण सुरू कुठून करायचं, मटेरियल काय वापरतात किंवा अजून बऱ्याच काही अडचणी येऊ शकतात. आता बऱ्याच वेळा काय होतं, खूप जण हे वेगवेगळ्या गोष्टींवरती करतात. जसं की कोणी फ्लेक्सवरती, बॅनरवरती करतं, कोणी व्हाईट कापड्यावरती करताना दिसतंय, कोणी जाडसं एका साईडला कलरफुल, दुसऱ्या साईडला मध्ये व्हाईट, जसं की मी आत्ता करत आहे. ह्याला म्हणतात काय, असे बेसिक प्रश्न खूप जणांना पडतात. तर हे बनवलं आहे मी रेक्झिनवरती. रेक्झिन हे कुठल्याही तुमच्या सीट कवरच्या दुकानात इझिली अवेलेबल होईल. पण रेक्झिन कुठल्या क्वालिटीचं घ्यायचं, इथून सुरू होतो खरा प्रश्न. कारण जाड कापडामध्ये किंवा खूप कडक आणलं तर त्यावरती मॅट रांगोळी बनवता येत नाही. बनवता येईल, पण ती किती दिवस टिकणार, त्यावरती ते फोल्ड होऊ शकतं की नाही, असे खूप अडचणी येतात. तर तुम्हाला किट जर पाहिजे असेल तर किट पण आपल्याकडे अवेलेबल असते किंवा तुम्ही तुमच्या लोकल मार्केटमध्ये घेऊ शकता. सगळ्यात आधी रेक्झिन घ्यायचे. रेक्झिनवरती तुम्हाला जेही प्रकारचं चित्र काढायचं ते काढून घ्यायचं आणि रंगसंगती करून त्याचं योग्य कॉम्बिनेशन करून तुम्हाला ते बनवायचं आहे. थोड्या थोड्या भागांवरती ग्लू अप्लाय करून हलक्या हाताने आपल्याला फर चिटकवायचं आहे. कारण इथे आपण शिलाई देत नाही आहे किंवा कोणताही टाका नाही आहे. जे काही आहे ते आपल्या ग्लू गनच्या साह्याने चिटकवण्याची प्रोसेस आहे. जर तीच व्यवस्थित चिटकली नाही किंवा खरबडीत लागतो आहे, उंचवटा होतो आहे, तर आपलं फिनिशिंग छान दिसणार नाही किंवा तो लाँग टर्म टिकणार नाही. म्हणून अगदी काळजीने आपल्याला करायचं आहे. वारंवार त्याच्यात स्टिक संपल्यावरती टाकायचे. गनसुद्धा क्लीन करून घ्यायची आहे. आपण करत असताना काम त्या ड्रॉईंगवरती छोटे छोटे ग्लू गनचे थ्रेड येतात, ते काढून घ्यायचे, जेणेकरून दुसऱ्या वेळी चिटकवताना ते त्यामध्ये ॲड होणार नाही. अशा बारीक सारीक बऱ्याच गोष्टी आपण क्लासमध्ये सुद्धा सांगतो. कारण ही अशी गोष्ट आहे, जोवर तुम्ही प्रॉपर याचं नॉलेज घेणार नाही तोवर तुम्हाला यात परफेक्शन येणार नाही. म्हणून जर तुम्हाला क्लास जॉईन करायचा असेल तर संपर्क करा.